हरीश मुंबईकर आपणास देखील आमंत्रित केले जाते. मानाची पालखी दिवाळी कोळीवाड्याची आई एकविरा पदयात्री मंडळ दिवाळी कोळीवाडा चे अध्यक्ष. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर जयेश मुंबईकर आपण देखील या. कर्ल्स जॉन्टी दादा आपण देखील यायचं आहे. चला हितेश सिद्धेश आपण या. त्यानंतर गेली करेश मुंबईकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. करेश मुंबईकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुणाल खोई यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की कुणाल कोई आपल्या शुभ हस्ते गेली 2 रात्री आपण ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं सर भावेश भोईर आणि अक्षय कोई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय आपण देखील या. त्यानंतर डीजे मास्टर आदेश आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. अभिषेकजी कोई यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर गणेशजी वाघमारे साहेब आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनन्या ध्रुविका एट काटे मानिवली या टीमचे ते पुरस्कर्ते होते. गणेशजी वाघमारे आपण देखील या व्यासपीठावर. त्यानंतर निखिल चव्हाण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल.
अल्पेश कोळी यांचा देखील सन्मान. अल्पेश आपण देखील यायचं आहे. चला तर आमचे लाईव्ह टेलिकास्ट चंदन कोळी यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. हॅलो आमचे समालोचक दिवाळे कोळीवाड्याचे राहुल शिरसाट यांचा सन्मान आमच्या भूषण कोळी हे करतील. हॅलो चला तर पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्था दिवाळी कोळीवाडा नवी मुंबई आयोजित रेनबो फ्रेंड सर्कल चषक 2026 या पर्वाचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल. या स्पर्धेतील सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करू. विकी पाटील आणि रोशनजी मार्के यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मिळतोय. ज्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट कामगिरी फिल्डिंग करत असताना साकारली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे धीरज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या खेळाडूसाठी. अतिशय चांगली फिल्डिंग एकंदरीत या संपूर्ण मालिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्पोर्ट्स शूज देखील पुरस्कृत केले गेलेत.
त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन रमेशजी केसरी. उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार देण्यासाठी मी रमेश केसरी यांना विनंती करेन की आपल्या सोबत हा पुरस्कार द्यायचा आहे. या रेसमध्ये चला दोन्ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर या. बिरान शेठ आपण देखील यायचं आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये यश कोई देखील होता, मुकेश कोई देखील होता, परंतु यश कोईने चांगली बॅटिंग देखील केली. टोटल 4 विकेट आणि 20 रन. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे यश कोई ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. कमी वयामध्ये भरपूर चांगली अग्रेसर भूमिका एकंदरीत या खेळाडूची ओरम क्रिकेट बरोबरच अंडरम क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्याला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार आदरणीय हेमंतजी गोवेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तर मी हेमंतजी गोवेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजांनी खऱ्या अर्थाने आजची रात्र गाजवली आणि आपल्या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवलं. एकंदरीत धावसंख्या 27 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील 2 विकेट ज्याने प्राप्त केले असा कंकेश ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील ज्या खेळाडूने चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, चांगली फिल्डिंग केली आणि एकंदरीत रेनबो फ्रेंड्स सर्कल चषक 2026 या पर्वाचा राजा अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी एक विशेष स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष दर्शनजी खोई आणि उद्योजक मनोजजी डोंगरे या दोन्ही मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे. एनी गेस ज्या खेळाडूने कालपासून अक्षरशः ही स्पर्धा गाजवली टीम आहे अनन्या ध्रुविका काटे मानिवली आणि खेळाडू आहे सुनील ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. एवन जोडी दर्शन खोई आणि मनोज डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जातो. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे सुनील यांच्यासाठी. त्यानंतर
या स्पर्धेमध्ये एकंदरीत 16 संघ होते आणि या 16 संघांमधून असा एकमेव संघ ज्याने भरपूर चांगला लढा दिला. मेगा फायनल मध्ये कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले. त्यानंतर सिरीज ज्या प्रकारे सुनील तर सुनील आपण व्यासपीठावर या. 1000 रुपयाचं कॅश प्राइज दर्शनजी श्री दर्शन यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. अतिशय चांगली खेळी आपण साकारलीत एकंदरीत. त्यानंतर मेगा फायनल मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा यश आपण यायचं आहे. मेगा फायनल मॅन ऑफ द मॅच तर विघ्नेश कोळी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जातो. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ या संघाला द्वितीय पारितोषिकाचं हे जे आकर्षक चषक आहे हे देण्यासाठी मी आमंत्रित करतो ऋषीदादा घरत. आपल्या शुभ हस्ते उपविजेता 16 संघांमधून असा एक संघ जो आपल्याला पाहायला मिळाला. विकीदादा पाटील आपण देखील जायचं आहे. संघ आहे अनन्या ध्रुविका काटे मानिवली ज्याचे पुरस्कर्ते आहेत गणेशजी वाघमारे. गणेशजी वाघमारे हे जे पुरस्कर्ते आहेत. अनन्या ध्रुविका काटे मानिवली त्यांनी पुरस्कृत केला गेलेला संघ आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. त्यानंतर मी विनंती करेन की किरण दादा कोई भूषण दादा कोई व सर्वच मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते सर्वांच्याच शुभ हस्ते रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्था दिवाळी कोळीवाडा नवी मुंबई आयोजित रेनबो फ्रेंड सर्कल चषक 2026 या पर्वाचा विजेता ठरलाय. आज अभिमानाने सांगावंसं वाटतं की याच गावच्या संघाने ही स्पर्धा जिंकली. संघ आहे मिरांश 8 दिवाळे जो विजेता ठरलाय 2026 रेनबो फ्रेंड सर्कल चषक 2026 चा मानकरी. रेनबो फ्रेंड सर्कलचे सर्व सदस्य आपण देखील जा. चला सर्व सदस्य
बोला गणपती बाप्पा. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये एकंदरीत ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना